पातळ पोहे, भाजून केलेला खमंग चिवडा आपण या दिवाळीला करणार आहोत. इथे मी भडांग मुरमुरे घेतलेले आहे, पातळ पोहे आणि मक्का पोहे वाळत घातलेले आहेत. साधारणतः मी 1 किलो मुरमुरे, 1.5 किलो पातळ पोहे आणि पाव किलो मक्का पोहे घेतलेले आहेत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. पोहे चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. थोडं तेल आणि हळद टाकून भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळं काय होईल की पातळ पोहे जे कुरकुरीत होतील. आणि पोहे भाजताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहोत. मिठाने काय होईल की ओलसरपणा जर थोडाही असला तर तो निघून जाऊन आपले पोहे असे कुरकुरीत शेवटपर्यंत राहतील. म्हणून ही खास सिक्रेट टीप आहे. त्यामुळे पोहे भाजताना थोडंसं मीठ जरूर टाकायचं.
3 लसणाचे गाठे सोलून घेतले होते आपण आणि ते आपण आता तेलामध्ये तळून घेणार आहोत. बारीक पेस्ट केलेली आहे त्याची. लसणाचा फ्लेवर चिवड्याला एक खमंगपणा देत असतो आणि आपल्या चिवड्यामध्ये टेस्टला आणखीन भर पडत असते. मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत आपण लसण तळून घेणार आहे. त्यानंतर कढीपत्ता, दिवाळीच्या फराळामध्ये चिवडा एक अशी वस्तू आहे, खाद्यपदार्थ जो शेवटपर्यंत खूप दिवस टिकतो आणि खायलासुद्धा चवदार लागतो. म्हणून सगळ्यात जास्त आपण चिवडा बनवत असतो. मसाल्याची जी आपण पावडर केली आहे ती पण आपण मंद आचेवर याच्यामध्ये तळून घेऊया. तिखट, मीठ, हळद आणि तिखट हे सुद्धा आपण याच्यामध्ये तळून घेऊया. आणि हे गरम गरमच तेल आपण आपल्या केलेल्या चिवड्याच्या सारणामध्ये टाकून देऊया. मसाल्यांचा खूप सुंदर वास येतो आहे, खमंग असा. आणि हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया. तयार आहे आपला मसाला चिवडा. कमी तेलाचा वापर करून इथे आपण चिवडा केलेला आहे आणि हा चिवडा हवाबंद डब्यामध्ये ठेवून दिला तर अगदी जशाला तसा शेवटपर्यंत राहतो. याची टेस्टसुद्धा जशाला तशीच राहते. मीठ आपण भाजताना पोहे टाकलेले आहे त्यामुळं मीठ कमीच टाकणार आहे मी आता. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. साधी, सोपी आणि इझी रेसिपी.